नमस्कार. श्रीपूरवार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. अकलूज तालुका माळशिरस येथे लोकमंगल बँकेच्या वतीनं नवीन शाखा सुरू करण्यात आली असून तिचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. हा कार्यक्रम दिनांक 26 ऑगस्ट रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री मनीष देशमुख, कार्यकारी संचालक तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, अकलूजचे नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर MK इनामदार, अकलूज पोलीस स्टेशनचे DYSP श्री संतोष वाळके, तसेच सहाय्यक निबंधक पुष्पक सारडा यांनी उपस्थित राहून शाखा क्रमांक 71 या शाखेचा उद्घाटन सोहळा याच मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवरांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अकलूज शहरातील तसेच श्रीपूर येथील ही व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी, महिला, बचत गट प्रतिनिधी तसेच पत्रकार व नागरिकांची मोठी गर्दी या कार्यक्रमाला पाहावयास मिळाली. लोकमंगल बँकेच्या या शाखेमुळे अकलूज शहरातील व्यापारी वर्ग, शेतकरी, लघु उद्योग तसेच विद्यार्थी वर्गासाठी कर्ज सुविधा, बचत योजना, विमा, डिजिटल बँकिंग अशा विविध सेवा सहजपणे उपलब्ध होणार आहेत. विशेषतः शेतकऱ्यांना पीक कर्ज, तरुणांना उद्योजकतेसाठी भांडवल व महिलांना बचतीसह कर्जाची सोय होणार आहे. अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर MK इनामदार साहेब यांच्या शुभ हस्ते या बँकेचे उद्घाटन करण्यात आले. अकलूज सारख्या प्रगतशील शहरात लोकमंगल बँकेची नवी शाखा सुरू झाल्यामुळे पारदर्शक व्यवहार व ग्रामीण भागातील आर्थिक प्रगती या ध्येय धोरणातून लोकमंगल बँक आगामी काळात ग्राहकांचा विश्वास संपादन करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. डॉक्टर MK इनामदार साहेब यांनी बँकेच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गौरी गणपतीच्या सणाची गर्दी असून देखील ही अकलूजचे कर्तव्यदक्ष DYSP माननीय श्री संतोषजी वाळके साहेब यांनीही या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली. वाळके साहेब, सर्व प्रतिष्ठित उपस्थित सन्माननीय सदस्य, सर्व मित्र, बँकेचे सर्व कर्मचारी, मला इथं लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी अकलूज शाखेच्या बोलावलं याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. म्हणजे डॉक्टरचा माझं हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा मेन म्हणजे असतो, पण बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा गेले 45-50 वर्ष काम केल्यामुळं दिवशी मला तिथं उद्घाटन करण्याचा प्रसंग येतो. लोकमंगल पतसंस्थेचं काम आपल्याला माहीतच आहे. ती अतिशय नामांकित प्रतिष्ठित पतसंस्था आहे. अकलूजमध्ये त्याची शाखा सुरू होते. अकलूज ते नेहमी इन्क्लुडिंग मी या अकलूजचा जरी असतो तरी मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे या पतसंस्थेला सुद्धा मदत मिळेल याची मला खात्री आहे. बँकेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि कस्टमरच्या सोयी ओळखून त्यांना मदत केल्यानंतर बँकेची भरभराटच होते. त्याप्रमाणे सुभाष बापूंच्या मार्गदर्शनाखाली ही बँक चांगलं काम करण्याची मला खात्री आहे. त्यांना पूर्ण शुभेच्छा देऊन मला इथं बोलावलं त्याबद्दल आपले आभार मानणारे दोन शब्द. धन्यवाद सर. आपण आपल्या लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या 71व्या शाखेच्या निमित्ताने डॉक्टरसाहेब वेळापळ काढून उपस्थिती दिली व दोन शब्द मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच DYSP साहेबसुद्धा येऊन हजेरी देऊन गेले, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच अकलूजचे AR साहेब
त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच या परिसरातील सर्व बंधू भगिनींचं उपस्थित राहून आम्हाला शुभाशीर्वाद दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. खरं म्हणजे बापूंचं राजकारण व्यवसाय नव्हतं अगोदर, परंतु अनाहूतपणे राजकारणात आले. त्यांनी राजकारणात आल्यानंतर ज्या गोरगरिबांच्या अडचणी आहेत त्या सप्टेंबर 2002 मध्ये स्थापना झाली. एवढ्याशा छोट्याशा रुपयाचं आज मोठ्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. एकूण 4 जिल्ह्यामध्ये ही पतसंस्था महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे. बापूंच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक मंडळाच्या देखरेखीखाली आणि कर्मचारी वर्गाचं सहकार्य चांगलं असल्यामुळे ही पतसंस्था नावारूपाला आलेली आहे. तरी आपल्या इथं तुमच्या आशीर्वादासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. पुढेही तुमचा आशीर्वाद मिळावं एवढीच मी आपणास नम्र विनंती करतो आणि थांबतो.